पंचायतच्या निवडणुकीत आपण विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, डॉक्टर विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीतील नागरिकांना शिर्डी कचरामुक्त करण्याचा शब्द दिला होता। त्याची वचनपूर्ती 2 महिन्यांपासून 40 कामगार, 4 सुपरवायझर, 2 ट्रॅक्टर यांची मदत तसेच स्वखर्चाने 70,000 रुपये खर्च करून केलेल्या कामाचे परिणाम आता दिसत असल्यामुळे नागरिकांना दिलेल्या शब्दाची पूर्तता केल्याचे समाधान सर्व नगरसेवकांच्या सहकार्यामुळे झाल्याचे नगराध्यक्ष योगिता शेळके व नगरसेवक अभय शेळके यांनी सांगितले आहे। शिर्डी शहराची निवडणूक झाली आणि गेल्या 2 महिन्यापासून माननीय नगराध्यक्ष आम्ही सर्व नगरसेवक सत्ताधारी काम करत असताना सगळ्यात मोठ्या समस्याला आम्ही तोंड देत होते शिर्डीकर, ती म्हणजे कचऱ्याची समस्या। अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, अनेक ठिकाणी रस्ते अस्वच्छ आणि 10 वर्ष झालेले बनून रस्ते त्या ठिकाणी 1-1 फूटभर माती अशी गोळा झालेली, एकदम गलिच्छ शहर वाटत होतं। सर्वात प्रथम निवडणुकीच्या वेळेस अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाषण केली, पुढाऱ्यांनी भाषण केली की कचऱ्याची समस्या सुटूच शकत नाही। मग आम्ही त्याचा विडा उचलला। खरं तर जी स्वच्छता ज्याला टेंडर दिलेलं आहे ते टेंडर मार्च महिन्यात संपतं आणि पूर्वी सुद्धा ज्या वेळेस शिवसेना भाजपचं सरकार होतं 2.5 वर्ष, त्यावेळी सुद्धा शिवसेनेचा एक नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी होतो, तर त्या ठिकाणी ज्याला टेंडर दिलं होतं त्याच्याच काळात ही अस्वच्छता होती। आता ते टेंडर मार्च महिन्यापर्यंत आहे, त्याच्याकडनं आम्ही स्वच्छता करून घेतली। पण आम्हाला जेव्हा लक्षात आलं की 60-70 लोकांमध्ये काही स्वच्छता पूर्ण या शहराची होऊ शकत नाही, म्हणून आम्ही माननीय नगराध्यक्ष मॅडम यांनी स्वतः खर्च करून 40 लेबर, महिला आणि पुरुष सावलीर इथनं आणले। त्याच्यानंतर ट्रॅक्टर त्यांच्या बरोबर 2 ट्रॅक्टर, 40 पावडे, 40 टोकऱ्या, 40 घोड, 10-15 टिकाव, त्याच्यानंतर 7-8 कुऱ्हाडी, हे सगळं अवजारे घेतली आणि शहर स्वच्छतेसाठी हातभार लावा म्हणून नगराध्यक्षाची जबाबदारी म्हणून नगराध्यक्षांनी त्या ठिकाणी पाऊल उचललं आणि सर्व आमचे उपनगराध्यक्ष असतील किंवा सत्ताधारी सगळेच नगरसेवक असतील त्याच्यात सहभागी झाले। आम्ही प्रत्येक रोड साफ करत असताना आज 90% आमच्याकडे रस्ते स्वच्छ झालेले आहे। बऱ्याच ठिकाणच्या चाऱ्यामध्ये खूप काही असं कचरा होता, गबळ होतं, जे पाण्याच्या चाऱ्या होत्या, पाटपाणी जायचं, ते सुद्धा आम्ही निम्म्या त्या पण स्वच्छ केलेल्या आहेत। येणाऱ्या महिन्याभरात शहरात कुठेही चारीला कुठेही असं तुम्हाला कचरा किंवा कुठं झाडं उगलेली किंवा कुठला रस्ता अस्वच्छ आहे असं तुम्हाला हे चित्र दिसणार नाही। पूर्ण शहर स्वच्छ असलेले चित्र तुम्हाला या ठिकाणी दिसेल। आणि हे सगळं होत असताना त्या 40 कर्मचाऱ्यांवर 4 सुपरवायझर असतात, 2 ट्रॅक्टर असतात, त्या ट्रॅक्टरचं भाडं वेगळं द्यावं लागतं, कर्मचाऱ्यांचा पगार वेगळा द्यावा लागतो आणि हे सर्व मार्च नंतर टेंडर बदलल्यानंतर आम्हाला या सगळ्या गोष्टी करायची आवश्यकता नाही। पण टेंडर जो पण बदलत नाही तुम्हाला नगरपालिकेला अशी माणसं आणणं हे शक्य नव्हतं आणि आम्ही तर स्वस्त बसू शकत नव्हतो, कारण शहरात इथं बाबांची नगरी आहे आणि बाबांच्या नगरीमध्ये स्वच्छता याला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, म्हणून हा आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे। आणि शहरात आता 24 तासात कमीत कमी 18 तास स्वच्छता चालते। सकाळी 6 ते 11, 11 ते 1 वाजेपर्यंत सुट्टी होती, 1 ते 6 वाजता परत शिफ्ट चेंज होती, 6 ते परत ते 11 वाजेपर्यंत काम करतात, परत जेव्हा सुट्टी होती 1 तास, परत 12 ते 3 वाजेपर्यंत काम करतात। अशा पद्धतीनं शहर स्वच्छतेचं काम आम्ही या ठिकाणी हाती घेतलेलं आहे। कचरा जरी रोजच्या रोज पडला तर रोजच्या रोज त्या कचरा सुद्धा उचलला जातोय आणि आनंदाची गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की येणारा भाविक इतका आनंदी होतोय, इथला राहणारा शहरवासी जो काही ह्या शहरातला नागरिक आहे तो सुद्धा इतका आनंदी आहे की खऱ्या अर्थाने त्याला सुद्धा आता कुठं कागद टाकण्यासाठी किंवा त्याला कुठं थुंकायचं असेल तर तो 4 वेळेस विचार करतो की नको बाबा आपलं शहर स्वच्छ झालेलं आहे। मला आनंद एका गोष्टीचा वाटतो, बक्षीस मिळालं नाही मिळालं याचा आम्हाला काही देणं घेणं, पण आज देशात नंबर 1 शहर जर स्वच्छ असेल तर शिर्डी असेल, कारण त्याचा फुटफॉल म्हणजे काय, येणारा भाविक जो 2 लाख 3 लाख 4 लाख आहे असा रोज भाविक आहे, कमीत कमी 1 लाख भाविक आहे येणारा, त्याच्यामुळे कचरा सारखा पडत असतो। आणि बघा कचरा पडला की उचलाय माणूस आहे, कचरा पडला उचलाय माणूस आहे। माती 10 वर झाले, कधी माती काढली नव्हती रस्त्याची, 350-400 ट्रॅक्टर माती निघली या ठिकाणी आणि एवढं सगळं करून शहराला 1 वर्षाच्या आत आम्ही पूर्ण रस्ते, ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याचा नळ, त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट या सगळ्या सुविधा आम्ही 1 वर्षाच्या आत या पूर्ण शहराला पुरवणार आहोत।
यावेळी शेळके म्हणाले आहेत की 2 महिन्यात ठिकठिकाणी अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर माती साचली होती, तर कचराही वाढलेला होता. ज्याला या कामाचा ठेका दिलेला होता त्याची मुदत मार्च 2017 पर्यंत आहे. त्यांच्याकडे असलेले कमी मनुष्यबळ यामुळे वेळ न घालवता आम्हीच पुढाकार घेतला. 40 लोकात काही महिलांनाही घेऊन साफसफाईसाठी लागणारे साहित्य घेऊन त्या माध्यमातून काम सुरू केले. त्याचबरोबर शहरात असलेली चारी व ओढा साफ न झाल्यामुळे दुर्गंधीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे साई भक्तांमध्ये नाराजीची भावना होती. सर्व नगरसेवकांचा एक विचार व विखे परिवाराने काम करण्यास दिलेली संधी यामुळे वेळप्रसंगी आम्ही स्वतः लक्ष घालून 18 तास चालणाऱ्या या मोहिमेमुळे त्याचबरोबर नागरिकांच्या सहकार्यातून त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. विरोधकांनाही वाटत होते हे काम अवघड आहे, मात्र आम्ही ते पूर्ण करून काम करण्याची क्षमता असेल तर कोणतेही काम कसे पूर्ण होते हेच कृतीमधून दाखवून दिले आहे. जवळपास 450 ट्रॅक्टर कचरा व माती शहराच्या व इतर महत्त्वाच्या रस्त्यावरून उचलली. यातूनच किती मोठ्या प्रमाणावर कचरा वाढलेला होता हे लक्षात येते. नागरिकांना पाणी, रस्ते, आरोग्य यासाठी नगरपंचायतीत येण्याची गरज भासणार नाही असे काम आपण भावी काळात करून दाखवू असे नगराध्यक्षा योगिता शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. यापूर्वी शिर्डीमध्ये खूपच अस्वच्छता माजलेली होती. त्या आम्ही येऊन आता थोडे दिवसच झालेले आहे सत्तेवर येऊन, तर आम्ही रात्रंदिवस आता स्वच्छता करतोय. रात्र पाळीला सुद्धा आम्ही नगरपालिकेचे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी ठेवलेले आहेत. तर आम्ही रात्रंदिवस गावात आणि गावाच्या बाहेर आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ ठेवण्याचं काम करतोय. त्याबद्दल आम्हाला गावातले गावकरी सुद्धा आता मदत करायला लागले. सगळेजण त्यांच्या दुकानांपुढे डस्टबिन ठेवून मदत करताय कचरा एका ठिकाणी गोळा होण्यासाठी, आणि त्याच्यामुळे आम्हालाही मदत होते. कचरा सगळीकडे पसरला जात होता आधी, तो एका ठिकाणी साचवला जातो आणि तिथून तो उचलून योग्य त्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली जाते. आम्ही येण्यापूर्वी शिर्डीमध्ये खूपच कचऱ्याची परिस्थिती खूपच बिकट होती. शिर्डीमध्ये येणारा भाविक हा म्हणजे परत येणारच नाही असे विचार करूनच तो जात होता. तर आम्ही आता पूर्ण शिर्डी स्वच्छ केलेली आहे. भक्तगण आणि शिर्डीतले गावकरी सुद्धा सगळ्यांना ही स्वच्छता खूप आवडते आणि ते पण सगळे आम्हाला याच्यात मदत करताय. नगरपालिकाचे लोक पण सगळे कामाला लागलेले आहेत. आम्हाला येऊन सत्तेवर फक्त 2च महिने झालेले आहेत. महिन्यात नक्कीच स्वच्छ आणि सुंदर शिर्डी म्हणता येईल. प्रतिनिधी ललित घोरपडेसह सुचिता कुलकर्णी, SP 24 तास शिर्डी.